पासून सुरुवात केली त्याचीच ही आपली सगळे आहेत. हे आता 12 आहेत त्याच्या 12 मध्ये आणि किती एकूण आपल्याकडं सगळे आता माझ्याकडे एकूण फार्मावरती 40 प्लस आहेत. ते प्रमाणे मटणाचे दर तर काय कमी होणार नाहीत, कारण मटणाची मागणी प्रत्येक वर्षी वाढतच आहे. त्यामुळे मटणाचे दर कमी होणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला साहजिकच इथं उत्तर मिळतं ना त्याच्यात, की तुम्ही पाळले की तुमचा दर तुमच्यापाशीच आहे. तुम्हाला जर वाटलंच तर मी बाबा एवढ्याने देईन, नाही तर नाही द्यायचे, मला संपला विषय असा आहे. त्यामुळे मटणाचा तुम्हाला हक्काचा दर आहे. आज आपण कांद्याची परिस्थिती बघतोय ना, काय आहे 7 आणि 8 रुपये कांदा चाललाय. तिथंच आपण जर इथं एक 4 जर हे पिल्लं पाळली किंवा 4 माद्या पळल्या तर 4ची तुम्हाला एक 7 महिन्यात 8 पिल्लं मिळणार आहेत. ते तुम्ही 15,000 रुपयांनी विका ना, 10 ते 15,000 रुपये आता चालूच आहे त्याची विक्री. मग 15,60,000 रुपये जाईल. नमस्कार मंडळी, मी आकाश धडस सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी या गावामध्ये आहे आणि टाकेवाडी गावचे सुपुत्र आहेत निलेश घोरपडे यांनी हा बंदिस्त मेंढपाळ व्यवसाय सुरू केलेला आहे. अतिशय जबरदस्त त्यांनी फार्म बनवलाय. खाली कोंबड्या आहेत, वर ह्या सगळ्या मेंढ्या आहेत आणि मेंढ्या अगदी जबरदस्त त्यांनी पाळल्यात. म्हणजे त्यांचं नियोजन असेल, चारा असेल, पाणी असेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता त्यांनी प्रजनन आहेत. म्हणजे जी पिल्लं आहेत ती पिल्लं सुद्धा कमी दिवसात चांगल्या पद्धतीची तयार केलीत. आपण आज त्यांची संपूर्ण मुलाखत घेतलेली आहे, तरी आपण नक्की बघा. नमस्कार, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मनवडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता एक जबरदस्त मेंढी फार्म आहे. आपण आज विजिट करण्यासाठी आलोय आणि माहिती घेण्यासाठी आलोय. आपल्या सोबत आहेत तरुण प्रगतशील शेतकरी निलेश घोरपडे सर. सर नमस्ते. नमस्ते. काय सांगताल, किती दिवसापूर्वी आपण सुरुवात केली आणि तुमचं नाव, गाव आणि पहिल्यांदा ओळख सांगा. माझं नाव निलेश शामराव घोरपडे. माझं गाव इथून एक 5 किलोमीटर टाकेवाडी म्हणून गाव आहे आणि मी 15 वर्षापासून मलवडीमध्ये सहाय्यक आहे. आणि माझा एक दुसरा पण बिझनेस आहे, कापड दुकान आहे आणि ते करत करतच मी ह्या बिझनेसमध्ये मी उतरलेलो आहे आता. खर तर या बिझनेस म्हणजे बंदिस्त मेंढी फार्म या बिझनेस मध्ये उतरलाय. सध्या आपल्याकडे किती नर आहेत, किती मादी आहेत आणि कोणत्या जातीचे आहेत ते माहिती सांगा. माझ्याकडे हे नारी सुवर्णा म्हणून ही जात आहे, ब्रीड नवीन आहे. हे फलटणच्या निमकर संस्थेने ही विकसित केलेली जात आहे. ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हे 70 ते 80% जुळी ते तिळीचं प्रमाण ह्यांना जास्त आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त पिल्लांना जन्म देते ही मादी. असं उत्पादन क्षमता जास्त आहे. जे आपली ग्रामीण भागातली जी माडगाव जी लोक असतात ना, त्यांच्याकडे जे मेंढ्या असतात त्यांना एकच पिल्लू मिळतं ना ते, आणि हिला 2 ते 3 पिल्लं देतात. आता ह्या मादीची हे 3 एकाच मादीची पिल्लं आहेत. हे 3 दुसरी परत ह्या इथं 3 आहेत. एकाच वेळेस एका वेळेला एकाच मादीला 3 पिल्लं झालेली आहेत. अशी माझ्याकडे 2 आहेत आणि एका मादीला 4 पिल्लं झालेली आहेत. एका मेंढीला ती इथं 4 आहेत आणि बाकीच्या 2 नाही ती एक सिंगल झालेले आहेत. असं आहे. म्हणजे प्रजनन उत्पादन क्षमता डबलच आहे, आपल्या ग्रामीण भागातल्या मेंढीपेक्षा डबलच आहे. त्यामुळे ही मेंढीची जात आपल्याला बंदिस्त मध्ये फार परवडते. ओके. आता ही जी जात आहे, आता ही पिल्ल आहेत, ही त्यातलीच आहे? हे पिल्ल त्याच्यातलीच आहे, त्यांचीच आहे. मी 10 महिन्यापूर्वी 15 जुलैला मी हा फार्म चालू केला. 15 जुलैला मी 10 मेंढी गाभण मेंढ्या आणल्या होत्या. 10 मेंढी गाभण आणल्या होत्या. 10 मेंढ्यापासून सुरुवात केली. त्याचीच ही आपली सगळे आहेत. हे आता 12 आहेत त्याच्या 12 मध्ये. आणि किती एकूण आपल्याकडे सगळे? आता माझ्याकडे एकूण फार्मावरती 40 प्लस आहेत. 40? हा, 10 महिन्यात 40 प्लस झाले. मला काय सांगायचं, खाली तुम्ही कोंबड्यांचं ही केलंय, वर मेंढ्यांचं, ही कसं स्ट्रक्चर किंवा ही काय? हे स्ट्रक्चर ह्याच्यासाठी केलेलं आहे की इलिव्हेटेड स्ट्रक्चर ह्याला म्हणतात. इलिव्हेटेड हे कशासाठी करायचं असतंय, जे आपल्याला मेंढींची तब्येत चांगली राहते, ह्याची लेंडी आणि मूत्र खाली पडतं पूर्ण. त्याच्यामुळं मेंढ्यांना त्रास होत नाही काय अजिबात. पावसाळ्यामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये मेंढी बी तिथंच असते आणि त्याचं मूत्र हे वाळत नाही, लवकर सुकत नाही. त्यामुळे मेंढींना आजार होण्याचं प्रमाण फार वाढतं. त्यामुळे मॉर्टिलिटी जास्त होते. तसं ह्याच्यामध्ये काहीच नाही. तसं ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच येत नाही, कारण लेंडी खाली पडते, मूत्र खाली पडतं, पूर्ण टोटल सुकलेला असतं फार्म. आणि तब्येत ह्याची चांगली वाढत जाते, वजन वेट वाढ भरपूर होते ह्याच्यात. जर समजा एखादा जर प्राणी आजारी पडला तर त्याचं वेट कमी होतं आणि वाढायचं जागा थांबतो. जवळजवळ 3-4 किलोचा फरक पडतो. त्याचा आपल्याला ते बेनिफिट मिळतो. आणि इलिव्हेटेड शेड मध्ये मॉर्टिलिटी 0 आहे. आजपर्यंत माझं एकही पिल्लू माझ्या शेडवरती गेलेलं नाही, दगावलं नाही. ह्याचा एक आजारी पडत नाही, इन्फेक्शन वगैरे काही होत नाही, काही सुद्धा होत. आणि त्याच्या तब्येती बघा,
साधारण 3 महिन्यात एक 20 किलो क्रॉस माझं मेंढीचं पिल्लाचं वजन होतं. ओके. घोरपडे सर, आता मला सांगा, ह्या सगळ्या व्यवसायात उतरण्याच्या आधी तुम्ही खरं तर तुम्ही ॲग्रीतले स्टुडंट आहे, ह्याचं शिक्षण कुठं, ट्रेनिंग कुठं घेतलं, प्रशिक्षण घेतलं कसं, आणि पहिल्यांदा काही तुमच्या मित्रांनी वगैरे पण तुम्हाला थोडं नाव ठेवले असेल, कशाला ह्याच्यात उतरतोय, हे काय आहे, तू कपड्याच्या व्यवसायात किंवा इतर व्यवसायात तुम्ही होतात? ते तर आहेच. माझं मी ट्रेनिंग ही 2024 साली मी सातारला RCT म्हणून एक कोर्स आहे तिथं पोवई नाक्यावर, तिथं मी केलं. 10 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि नंतर मी जवळजवळ एक 15 ते 20 फार्म फिरलो आणि नंतर बघितलं. आधी मला शेळीमध्येच काम करायचं होतं. शेळ्यामध्ये काम करताना माझं असं लक्षात आलं की शेळीला आणि मेंढीला खायचं प्रमाण पूर्ण वेगळं आहे. शेळीला ते 70 ते 80% वाला चारा लागतो बरोबर. आणि त्याच्या उलट ह्याला 70 ते 80% सुका चारा लागतो. त्यामुळं मग म्हटलं की आपल्याला ओला चारा आपल्याला उपलब्ध होणार नाही लगेच. आपला भाग हा, आपला भाग तसा आहे आणि आपल्याला माझंही दुसरं मला काम असतं, त्यामुळे मला ते जमणार नाही म्हणलं. नंतर मला एक मेंढीविषयी माहिती मिळाली. मला सातारचे आमचे एक मित्र आहेत चिकणे म्हणून, त्यांच्याकडे मिळाली. मग त्यांच्याकडे मला गेल्यानंतर नारी सुवर्णाविषयी माहिती मिळाली की एका मेंढीला पण 2-3 पिल्लं होतात, अशी माहिती मिळाल्यानंतर मग मी ते म्हणलं की आपण मेंढीमध्येच काम करूया. असं झाला विषय. आणि नावं ठेवायचं तर असा विषय आहे, तर ते घरूनच आमच्या घरातूनच आम्हाला म्हणायला लागली की हे कशासाठी तू करतोय असं, आपला एवढा चांगला बिझनेस सगळं आहे तर मग ह्याच्यात का पडतोय तू. पण हा, शेतीत दुसरं काहीतरी करू शकतो. डाळिंब आहे, आता बाग आहे आपली, सीताफळ आहे, डाळिंब आहे. पण मला एक आवड होती म्हणून मी ह्याच्यावरती घुसलो. मग म्हणलं आपण हा निर्णय आपण घेऊया आणि आपण हे करूया म्हटलं. आणि ह्याचा विषय म्हणजे आता कसं होतं, ह्याचा उद्देश मेन मटणच आहे ना, मटणासाठीच जाते ना. आता बघितलं तर आपण मटणाचे वाढलेले दर इतके प्रचंड आहेत आणि ग्रामीण भागात माल मटणाचा पुरवठाच तेवढा होत नाही ना, आणि ग्रामीण भागात आपले होणारे कळप थोडं थोडं कमी होत चाललेले आहेत आता. मुलांचं शिक्षण, चारा कमी वगैरे असं शिक्षण, त्याच्यामुळे आपलं कमी होत चाललेलं. त्यामुळे आपण हे पण करू शकतो आणि एक तरुण पिढीला एक आदर्श पण देऊ शकतो ना आपण, की बाबा आपण इथून पुण्याला मुंबईला जाऊन एक 20 ते 25 हजारात पगार काम करतोय, त्यातच एक आपण 5 मेंढी जर घेतल्या पिल्ल मादे आणल्या तर 5 मेंढीपासून तुम्ही 5 वर्षात तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. हा, आता मला हे सांगा, हा स्ट्रक्चर जे आहे ते जबरदस्त तुम्ही बनवले. तुम्ही एक इंजिनियर जसं असतं तसं आर्टिकल इंजिनियर सारखं बनवलंय. ही प्लॅन कसा बनवला किंवा याचे बेसिक कसं काय तिथं डिझायनिंग केलं किंवा काय केलं ते सांगा. किती बायचं शेड तयार केलं किंवा पाण्याचं इतर थोडस चाऱ्याचं. आता शेडची ही जी साईज आहे ना, हे 30 बाय 60चं शेड आहे इलिव्हेटेड. ह्याची हाईट आहे ती टोटल आपली इथून 12 फूट उंचीला आहे. साईडला 9 फूट आहे आणि खाली 6 फूट खाली आपण जागा सोडलेली आहे. खाली कोबा करून ठेवलेला आहे आपण. आणि खाली आपण तिथं देशी कोंबडीचं पालन केलेलं आहे. साधारण 100 ते 80 ते 100 आपले पिल्ले आहेत, म्हणजे कोंबड्या आहेत आपल्या, असं आहे ते. ह्या शेडसाठी मला साधारण 7.5 ते 8 लाख रुपये खर्च आला ह्या शेडसाठी. आणि नंतर मग ह्याच्यात पण अजून एक येतं, इलिव्हेटेड मध्ये एक आपल्याला शीट येते, एक प्लास्टिक शीट येते. पण प्लास्टिक शीटचं जरा थोडंसं महाग होईल म्हणून आपण हे फळीचा उपयोग केला. ग्रामीण भागात आपल्याला लाकूड आपल्याला मिळतं, त्या लाकडापासून आपण उपयोग करून हे तयार केलेलं आहे शेड आपण. आता ज्या तुमच्या बंदिस्त मेंढ्या आहेत, खरं तर तुमच्याकडे एकच जात आहे, त्याचं चाऱ्याचं नियोजन सांगा. चारा कसा आहे किंवा काय आणि कसं नियोजन, आणि सोडून सांगा पूर्ण दिवसात. चाऱ्याचे नियोजन आपली इथूनच 5 ते 6 किलोमीटर आपली शेती आहे. तिथं आपण मका वगैरे आपण शेतात करतो. मुरघास, त्याचा मुरघास एकदम बनवून आणतो. आणि सोयाबीनचा भुसा आणि तुरीचा भुसा हे आपण कर्नाटकवरनं मागवला. साधारण 8-8.5 रुपयानं पोच आपल्याला बसलेला आहे. ते साधारण तुम्ही एक 5 ते 10 टन घेतला तर वर्षभर भरपूर पुरेसा होतो. परत आपल्याकडे असणारा कडबा किंवा आपण शेजारी आपण सोयाबीन केलं तर ते उचलून आणू शकतो, किंवा हरभरा असलं ते उचलून आणू शकतो. ह्या मेंढीच्या जातीला असं काय वेगळं असं स्पेसिफिक एकदम शेलकं खायला काय लागत नाही. आता हे पिल्लं आपली 15 दिवसाची पिल्लं आहेत, महिन्याची पिल्लं आहेत, हे सुद्धा एकदम असे चांगले खातात. आता ही जी जात आहे भविष्यात तुमच्याकडे आता कधी विक्रीचा स्टॉक तयार? विक्रीसाठी आता माझं जे 30 बाय 60चं शेड आहे, अजून माझे हे 3 कप्पे जवळजवळ मोकळे आहेत. म्हणजे साधारण अजून मला 60 ते 70 ची आवश्यकता आहे. नंतर मग एक पुढच्या वर्षीपासून माझी ही विक्रीला सुरुवात होईल. विक्रीला सुरुवात होईल. आता इकडे जो बकरा आहे म्हणजे नर आहे आपला, तो
कुठलं खरेदी केलं? हा हे मी आहे ना नारी सुवर्ण या जातीचा बीबीचा नर बीबी असतं आणि बीडब्ल्यू असतात. नारी सुवर्णामध्ये पण दोन जाती त्या. बीबीचा जुनूक असलेला म्हणजे बीबीचा जुनूक म्हणजे कसं असतंय की दोन पेक्षा जास्त पिल्लांना. दिसतोय हा माडग्याळ म्हणजे ही कसं आहे नारी सुवर्ण ही 3 ते 4 जातीचीच तयार केलेली आहे ना. एक आपली पश्चिम बंगालवरनं गरोळी एक जात असते जातीपासून. परत एक दुधासाठी जे इस्रायलमध्ये दुधासाठी एक आवासी म्हणून एक मेंढीची जात आहे ती फार प्रसिद्ध आहे. त्या त्या जातीचं एक जुनूक आणि आपल्या माडग्याळचं आणि दक्खिणीचं एक जुनूक म्हणून ही तयार केलेली जात आहे. त्यामुळे हे दिसायला ही बऱ्यापैकी आपल्या माडग्याळगतच दिसते, उंच असते आणि वेटला पण छान असते. वेटला पण फार फास्ट वाढतं वेट मी. आता जे तरुण या व्यवसायात उतरायचे किंवा ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी काय सांगताल? तरुणासाठी आता भविष्य कसं आहे या व्यवसायाचं? मार्केटची परिस्थिती काय राहणार आहे? किंवा आता मटणाचा दर तर सोन्याच्या दराप्रमाणे 100 हा आता मला असं म्हणायचंय की मटणाचे दर प्रत्येक वर्षी 15 ते 20% वाढत आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे मटणाचे दर तर काय कमी होणार नाहीत, कारण मटणाची मागणी प्रत्येक वर्षी वाढतच आहे. त्यामुळं मटणाचे दर कमी होणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला साहजिकच इथं उत्तर मिळतं ना त्याच्यात की तुम्ही पाळले की तुमचा दर तुमच्यापाशीच आहे. तुम्हाला जर वाटलंच तर मी बाबा एवढ्याने देईन, नाही तर नाही द्यायची, मला संपला विषय असा आहे. त्यामुळे मटणाचा तुम्हाला हक्काचा दर आहे. आज आपण कांद्याची परिस्थिती बघतोय ना काय आहे, 7 आणि 8 रुपये कांदा चाललाय. तिथंच आपण जर इथं एक 4 जर हे पिल्लं पाळली किंवा 4 माद्या पळल्या तर 4ची तुम्हाला एक 7 महिन्यात 8 पिल्लं मिळणार आहेत. ते तुम्ही 15,000 रुपये विका ना. 10 ते 15,000 रुपये आता चालूच आहे त्याची विक्री. मग 15 60,000 रुपये झाले आपले 5 मध्ये. आणि ह्याच्यासाठी दुसरं काय असं करावं लागत नाही. इलिव्हेटेड शेड कशासाठी केलेला आहे, तुम्ही जर 8-10 दिवस महिनाभर नाही लुटून काढलं, समजा झाडू मारला तरी चालण्यासारखं आहे ना. त्याची लिंडी मूत्र खाली पडते. आपल्या ग्रामीण भागात लोकांना त्रास काय होतो की झाडून लुटून काढायचाच त्रास होतो. हे कधी उचलून टाकायचं बाहेर, कधी नाही. आता खायला काय प्रॉब्लेम नाही. सकाळी आमचा एक टाइमचा खुराक असतो आणि नंतर दुपारी 9 ते 10 वाजता आपण त्यांना खायला टाकतो आणि संध्याकाळी 4-4:30 वाजता खायला टाकतो त्यांना. बस 2च टाइम खायला असतात. दादा आता तुम्हाला मगाशी आपण ज्यावेळेस इथं थांबला तुमच्या आलो इकडे त्यावेळेस खरं तर तुम्ही अनेक व्यवसाय केलेत. म्हणजे असं आहे की तुम्ही कापड व्यवसाय किंवा मुंबईत किंवा पुण्यात बी व्यवसाय करू शकत होता. मात्र जे सुख असतं म्हणजे जसं बैल मालक बैलापाशी गेल्यानंतर एक सुख मिळतं. किंवा आता तुमचे पुतणे मुलं वगैरे आले तिथं आल्यानंतर एक गोंजरण असेल किंवा एक सुख असतं. म्हणजे जसं देवापाशी गेल्यावर बरोबर गेल्यावर आपण म्हणतो आध्यात्मिक सुख मिळतं पंढरपूरला. हे सुख काय आहे तुमच्यासाठी? हे सुख म्हणजे आता मी कापड व्यवसायात माझं कापड व्यवसाय 15 वर्षापासून करतोय. आता मला जे तिथं मी बसतो तिथं सगळे कामगार वगैरे सगळं असतात. पण इथं आल्यानंतर मला असं वाटतं मी स्वतः काम करावं. आणि इथं आल्यानंतर माझे 2 तास कसे जातात हेच कळत नाही मला. हा पण इथं आल्यानंतर मी काम तर काय करत नाही, कारण कामच नाही. इथं काय नसतं, बसतं इथं येऊन आपण, बाकी कायच नाही. कारण मूत्र लेंडी तर खाली पडते, महत्वाचं काम असतं. खायला काय 2च टाइम टाकतो आपण, बाकी काय इथं येऊन आपलं निवांत बसायचं फिरायचं, इथून हालू पण वाटत नाही असं आहे. म्हणजे समाधान हा समाधान मिळतं, एक मानसिक समाधान मिळून जातं की त्या प्राण्यांना आपण खाया टाकलं गोंजरलं तर आपलं बरं वाटतं ना. म्हणजे अलीकडच्या काळात मानसिक समाधान कमी झालंय लोकांना. बीपी शुगर सारखे अनेक आजार, ब्लड प्रेशर तसं ह्याच्यात ही राहिल्यानंतर पण शेतीला पण फायदा होत असेल. शेतीला फायदा म्हणजे ह्याच्या लेंडीपासून खत मिळते आपल्याला. परत मूत्र आणि लेंडीचं खत असलं तर जमिनीचा कस पण वाढतोय ना. आपल्याला रासायनिक खताचा वापर कमी करता येतोय ना. हा कमी करता येतोय आपल्याला. अर्क जास्त असेल, अर्क जास्त आहे ना. आता लेंडीमध्ये आणि याच्यामध्ये फरक पडतो ना आपला. साधे शेणखत आणि ह्याच्यात लेंडीमध्ये जर्शीचं वगैरे हे लेंडीचं प्युअर आलं. आणि हे काय मिक्स नाही ना आपले. हे खत हे खाली पडते, खाली कोबाचा आहे आपला सगळा टोटल. आणि खाली कोंबड्या. हा आणि कोंबड्या पण आहेत. आणि कोंबड्याचं खत विथ लेंडी मूत्र ही खत, त्यामुळे खताचं प्रमाण एकदम चांगलं होतं याच्यात. आता तुम्ही काय सांगताल याकडे बिझनेस म्हणून वळायला पाहिजे का? कारण तुम्ही अनेक बिझनेस. माझं एक तरुण पिढीला एवढंच म्हणणं आहे की ज्याला खरंच आवड आहे ह्या गोष्टीची, त्या गोष्टीतून लवकरात लवकर ह्या व्यवसायामध्ये पडावं. कोण काय म्हणतं ह्याच्याकडे अजिबात कुणी सुद्धा अजिबात द्यायचं नाही. कोण कोणाला देत नाही, काय नाही. आणि एकदा सक्सेस झाले ना, सक्सेस झाली की सगळी मग आपल्या मागे येतात की खरंच त्यांनी राव काहीतरी मोठं करून दाखवलं राव असं आहे. असं आहे. त्यामुळे तरुण पिढीने ह्याच्यात याला काय हरकत नाही उतरायला. काय म्हणायचं, तुम्ही ऍग्री झाले असतील पुण्यात मुंबईत एखादी खताची कंपनी काढली असती, त्यापेक्षा ही एक कंपनीच आहे त्याकडे हो, हे मी एक कंपनी म्हणूनच बघतोय. कारण मी ही जे शेड केलेलं आहे त्या दृष्टीनेच माझी वाटचाल चालू आहे. ही एवढे शेड पूर्ण झाली की माझे शेड परत अजून पुन्हा पुढे माझं तेवढं 60-70 फुटाचं होणार आहे. त्यामुळे माझ्याकडे माझं टार्गेट आहे 200+ नारी मादी स्टॉक ठेवायचा. हा मग एक त्याच्या आपल्या कंपनीतच रूपांतर होईल. म्हणून तर मी असं टॅगिंग आतापासून सुरुवात केलेली आहे, ही टॅगिंग करायला. नोवा
नोवा ॲग्रो म्हणजे आपले हे जे आहे प्रत्येक मेंढीला टॅगिंग आहे. तुम्हाला ह्याच्यानंतर ह्याचे बाबा मुली वंशाळ सगळी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ह्या टॅगिंगला काय नंबर वगैरे ह्या टॅगिंगला नंबर दिलाय. तर आपण आता समजा ह्या मेंढीला किती दिलाय 25 नंबर दिलाय. तर ह्या 25 नंबरची तिकडे एक मादी आहे, बरं. तिला 25चा तिला तिथं नंबर दिलेला असतो आपण. उपनंबर. उपनंबर दिलेला असतो 25चा. 25 AB असं नंबर दिलेला आहे. मग 25 बाबा ते त्यांचीच पिल्ल आहेत तिथं असं केलेलं आहे. बीचं बीचं ते B1 B2 असे नंबर दिलेले आहेत. ओके. दादा तुमचं नाव सांगा, आपला फार्म कुठं आहे आणि भविष्यात आपली कंपनी तरुणांसाठी काय करणार आहे ते पण सांगा. माझं नाव निलेश शामराव घोरपडे. मी आता मलवडीमध्ये फार्म आहे आपला, हा आंधळी मलवडीमध्ये. हे फार्ममध्ये माझे आता नारी सुवर्णचे मेंढे आहेत सगळ्या जातीच्या. साधारण माझे 10 महिने 15 जुलैला मी चालू केलेला फार्म आहे. 10 मेंढ्यापासून मी सुरुवात केलेली आहे. गाभण मेंढ्या आणल्या होत्या. आता 40+ मेंढ्या आहेत. त्याच्यात 4 माझ्या गाभण पण मेंढ्या आहेत ह्याच्यात. नंतर भविष्यात माझा असा प्लॅन आहे की हेच वाढवायचं, कारण मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा कमी आहे. त्यामुळं माझं मदर स्टॉक वाढवायचं हे ध्येय आहे. एक 100 ते 150 मदर स्टॉक वाढवण्याचं माझं ध्येय आहे पहिल्यांदा. तुमचं हे नंबर किंवा कंपनीचं हे सांगा जेणेकरून माझ्या फार्मचं नाव नोवा गोट फार्म म्हणून आहे. आणि माझा नंबर 96 73 25 79 99. मित्रांनो, आपल्यासोबत खरं तर मलवडी गावचे डॉक्टर आहेत आणि रील स्टार देखील आहेत, चिरमी डॉक्टर. सर तुम्ही काय सांगताल, इथं ह्या फार्मला तुम्ही विजिट करता आणि ह्या जे मेंढे आहेत ह्याचे सगळं देखभाल किंवा आजारी असणं, इंजेक्शन, थोडं काय बाकीचं दवा पाणी तुम्हीच करत असता? नमस्कार, मी ओमकार संतोष चिरमे. तर हे मेंढ्या आहेत त्या शक्यतो आजारीच पडत नाही त्या, कारण हे असं जात आहे सगळ्यात कमी प्रमाणात आजारी पडते म्हणजे असं मेंढी. म्हणजे आता उदाहरणार्थ गुरं वगैरे असले, जर्शी समजा तुम्ही, ते आजारी पडतात. पण शक्यतो मेंढी अशी जात आहे ते आजारीच पडत नाही. नुसतं याला झाल्यानंतरच बोलवलं जातं आपल्याला प्रजनन. आणि शक्यतो आता इथलं वातावरण वगैरे कसं वाटतंय डॉक्टर म्हणून तुम्हाला? फ्रेश वातावरण किंवा मेंढ्या नाही, इथं आल्यानंतर मला लय भारी वाटतं, कारण इथं मळमूत्र कुठं साठत नाही, असं फळ्या बिळ्या टाकलेल्या आहेत एकदम भारी. आणि खालच्या साईडला बघू शकता तर हे पण आहे त्या कोंबड्या आहेत त्या. परत तुम्ही अनेक जर्शा गुरांच्या ह्याला पण जात असता, जर्शापेक्षा मेंढी काय वाटतं किंवा का पाळली पाहिजे तुमचा? आता तुम्ही दूध धंदा पण अनेक, आता तुम्हाला दुधाच्या वेळेस गेल्यानंतर म्हणतात की लोक दुधाला दर नाही, अमकं नाही, तमकं नाही, असे कारण लय सांगणारे असतात डॉक्टरांना. तुम्हाला काय वाटतं असं? मला काय म्हणायचं माहितीये का, आपण जर्सी पाळतो आपल्या त्यात फायदा पण होतो. पण असं मेंढी आहे ना, आपण पाळल्यानंतर ह्यात आपण मटण पण विकू शकतो. आणि असं 6 महिन्यानंतर येते आणि सगळ्यात आणि 6 महिन्यानंतर आल्यानंतर त्याचं पिल्ला येते ना जास्त प्रमाणात होतं. म्हणजे आता आपण शेळीला बघितलं 3-4च होत्यात, 2-3च होत्यात. आणि असं याला 4-4च्या दरम्यान होते, 3-4च्या दरम्यान होते पिल्ल वर्षात. आणि मेंढी अशी जात आहे की कमी प्रमाणात आजारी पडते, जास्त लय आजारी पडत नाही. सर आपल्या सोबत इथल्या पतसंस्थेचे चेअरमन आहेत. सर काय सांगताल, तुमचे दाजे आहेत त्यांनी हा मेंढपाळ व्यवसाय सुरू केला आणि बंदिस्त आहे, कसं वाटतंय तुम्हाला? कसा व्यवसाय सुरू आहे त्यांचा? आता काय झालं होतं, आमच्या मेहुण्याने गेल्या 10 महिन्यापूर्वी साधारणतः एक 8 ते 10 मेंढ्या आणल्या होत्या. आणि त्या 8 ते 10 मेंढ्या आणल्यानंतर त्यांनी परत त्याच्या आता 40+ मेंढ्या झाल्यात, छोटे बकरे आहेत. त्यातले काय अतिशय सुंदर पद्धतीने त्यानं हा व्यवसाय चालू केलाय. आणि त्याच्या भविष्यात असं म्हणणं आहे की अजून 1-2 वर्षानंतर 200+ मेंढ्या करायचं त्याचे उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट थोड्या दिवसात तो पूर्ण करेल अशी मी अपेक्षा आहे. मला वाटतं तसं. ओके. कसं वाटतंय तुम्ही इथं आल्यावर जर्शा गायच्या गोट्यापेक्षा इथं समाधान कसं मिळतं? नाही, जर्शा गायचा गोठा हा वेगळा विषय आला. आणि हा जे मेंढ्यापाळाचा विषय आहे ना, हा मेंढ्यापाळ पूर्वजात चाललेला आलेला मेंढ्यापाळ आणि आत्ता पाळलेला मेंढ्यापाळ हे खूप आहे. बंदिस्त मेंढ्यापाळामध्ये सुरुवातीच्या काळात मर असं थोड्या पद्धतीने येत होते, पण आता डेव्हलप झाल्यानंतर म्हणजे व्हेंटिलेशनचं त्यांनी व्हेंटिलेशन केले, पाण्याचं नियोजन खूप सुंदर पद्धतीने केलंय. चारा असा कंटिन्यू न घालता त्याला ठराविक पिरियड करत त्यांनी चारा घातलेला आहे, टाइम पिरियड दिलेला आहे. त्यामुळे मेंढ्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे. आणि शक्यतो जे रानात मेंढ्या पाळल्या जातात त्या मेंढीला एकच पिल्लं होतं. पण आता मी इथं बघतोय तर ह्याच्या मेंढीला साधारणतः
कुणाला 2 कुणाला 3 अशी पिल्लं झालेली आहेत आणि तुम्ही स्वतः पण बघितलं तर तुम्हाला दिसलं बघा. हे छोटी पिल्लं पण खूप सुंदर पद्धतीने आहेत. बरोबर म्हणजे एका ह्याला आणि तीन तीन पिल्लं पण होतात. आणि सगळ्यात महत्वाचं विषय ह्याचं जे नियोजन आहे की काय होतं पावसाळ्या दिवसात तर मेंढ्यांना आजाराचं प्रमाण वाढतं. पण इथं जरी पाऊस पडला तर ही जी विष्ठा जरी खाली पडली असली तरी ही क्लीन व्हायला खूप सोप्या पद्धतीने मदत होती. नवीन ही तुम्ही बघत असाल की ही गॅप आहेत, ह्या गॅप मधूनच विष्ठा खाली जाते. आणि ह्याला दुसरी पद्धत अशी आहे की त्यांनी खाली कोंबड्या पाळलेल्या आहेत. त्या कोंबड्या पण त्या खाऊन असं त्यांना एक्स्ट्रा अन्न द्यायला पाहिजे कोंबड्यांना, असा पण काय विषय नाही. हा, त्यातूनच तो दुसऱ्या कोंबड्याचा पण व्यवसाय त्याने डेव्हलप केलेला आहे. चांगल्या पद्धतीने केलेला.